नमस्कार, मी अर्चना विचारे सिक्रेट रेसिपीमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करत आहे। आज मी बनवते काळा वाटाण्याचा सांबार आणि त्याच्यासाठी लागणारं साहित्य आहे हे पहिलं वाटण दाखवते मी तुम्हाला। हे ओल्या खोबऱ्याचं वाटण आहे। ह्याच्यात पाववाटी ओलं खोबरं, एक मध्यम कांदा, कोथिंबीर, लसूण, आलं हे सगळं मी बारीक गॅसवर भाजून घेऊन हे वाटण तयार केलेलं आहे। मीठ, गरम मसाला, मालवणी मसाला, हळद, हिंग, जिरं, राई, तेल, हे उकडलेले वाटाणे आहे ते मी आबडधोबड मिक्सरला वाटून घेतलेलं आहे। एक बारीक चमचा हे घ्यायचं। हा मध्यम एक टोमॅटो, त्याची मी प्युरी केलेली आहे। एक मध्यम कांदा हे मी बारीक चिरून घेतलेला आहे। कोथिंबीर आणि हे काळे वाटाणे आणि त्याचं शिजलेलं पाणी। तर आता मी रेसिपी स्टार्ट करते। तर मी तेल घालत आहे। तेल गरम झालं की आता मी त्याच्यात पाव चमचा जिरं आणि राई घालणार आहे। राई तडतडली की आपण त्याच्यामध्ये हे पाव चमचा हिंग आहे ते घालणार आहोत। गॅस बारीकच ठेवा। आता हा बारीक चिरलेला एक मध्यम कांदा आहे तो घालत आहे मी। कांदा छान गोल्डन कलरमध्ये परतून घ्या। तर त्याच्यात मी हे अर्धा चमचा मीठ घालत आहे। तुम्ही मीठ चवीनुसार कमी जास्त करू शकता। कांदा छान गोल्डन रंगावर आपण परतून घेणार आहोत। कांदा छान गोल्डन ब्राऊन झालेला आहे। आता आपण त्याच्यात घालणार आहोत ही एक मध्यम टोमॅटोची पेस्ट। टोमॅटोही तेल सोडायला लागलेला आहे। आता आपण त्याच्यात घालणार आहोत हे ओल्या खोबऱ्याचं वाटण। ते सुद्धा छान परतून घेणार आहोत बारीक गॅसवर। गॅस बारीकच ठेवा। वाटण छान परतल्यावर आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत हे सर्व मसाले। तेही छान परतून घेणार आहोत आपण। मसाला छान परतल्यावर आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत हे ओबडधोबड वाटलेले वाटाणे। हेही बारीक गॅसवर छान परतून घ्यायचे आहेत। आता आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत हे काळा वाटाणा शिजवलेलं पाणी आणि त्याच्यामध्ये काळे वाटाणे सुद्धा आहेत। आपण सर्व एकदम हे पाणी घालणार
थोडंसं आपण काढून बाजूला ठेवणार आहोत. हा सांबार आपण बारीक गॅसवर उकळून घेणार आहोत. तर हे राहिलेलं पाणी ते मी थोडं थोडं करून घालणार आहे. तर आता आपण हे बारीक गॅसवर उकळी येऊन द्यायची आहे आपल्याला. तर आपला काळा वाटाण्याचा सांबार छान शिजलेला आहे. तुम्ही पाहू शकता उकळी छान आलेली आहे. आता त्याच्यामध्ये घालणार आहे मी ही बारीक चिरलेली कोथिंबीर. आज आपली गोकुळाष्टमी आहे आणि त्यानिमित्त हा काळा वाटाण्याचा सांबार आम्ही बनवतोच. तर कसं काय मंडळी, कशी वाटली आजची डिश? आवडली ना? अहो मग बघताय काय, लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.